हाय. सो सगळ्यात प्रथम थँक्यू व्हेरी मच. कारण मी माझा पहिला ब्लॉग टाकल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. तुम्ही एवढे सगळे मेसेजेस केले जे मी वाचले आणि मला खूप छान वाटलं. सो आय एम रिअली व्हेरी हॅपी तुमचे सगळ्यांचे मेसेजेस वाचून. आणि आज म्हटलं आपण आज फायनली एक दुसरा ब्लॉग करावा आणि त्याचं ओकेजनही तसंच आहे. सो आम्ही आलेलो आहोत पुण्याला थ्रेडिंग टुमकाच्या कामासाठी. आम्ही लवकरच पुण्यात एक्झिबिशन करतो आहोत आणि ते एक्झिबिशन होणार आहे 11 आणि 12 तारखेला. सो वी आर व्हेरी एक्सायटेड. सो सगळ्या गोष्टी फायनलाईज करायच्या होत्या, जागा बघायची होती, सगळंच करायचं होतं. त्यामुळे आम्ही आलो आहोत आणि असं ठरवलं की आता इथे आलो आहे तर ताईचं खूप छान सुंदर घर आहे इथे. आपण एक वेकेशन होम असतं तसं. सो आम्ही इथे थांबायचं ठरवलं. संध्याकाळी मस्त एक छान इव्हनिंग स्पेंड करूया असं ठरवलं आणि उद्या आरामात निवांत निघू असंही आमचा प्लॅन झाला. सो म्हटलं छान गप्पा मारूया आणि छान काहीतरी डिनर बनवूया. सो डिनरसाठी काय होतं आहे ते तुम्हाला दाखवते. हाय गर्ल्स. हाय हाय. सो कसली तयारी चालू आहे आपली इथे? आम्ही खिचडी करतोय किंवा पुलाव काही म्हणू शकतो, जे होईल ते, पण गरम गरम भात. Yes. आणि तुपाबरोबर खाणार आहोत आणि छान. बाहेर छान गारांचा पाऊस आहे आज पुण्यात, त्यामुळे त्यामुळे एकदम आयडियल अशी ताईची रेसिपी आहे. कांदा टोमॅटो अवेलेबल, सगळ्या भाज्या कापून घेणे आणि डायरेक्ट कुकरला फोडणीत घालून डाळ आणि तांदूळ पण फोडणीत घालून शिट्ट्या करणे की डन. वाव, कांट वेट. आणि ताईच्या हातची खिचडी खूप छान असते. कारण हो. आम्ही मागच्या वेळेला जेव्हा पुण्याला आलो होतो तेव्हा पण तिने अशीच छान खिचडी आम्हाला खाऊ घातली होती. सो पण तेव्हा हिचं युट्यूब चॅनल असल्यामुळे तुम्हाला अशी रेसिपी बघायला नाही मिळाली. आता कसं सुरुचीचं युट्यूब चॅनल आता तुम्हाला बघायला मिळणार आहे खिचडी करताना सुद्धा आणि आम्ही खिचडी खाताना सुद्धा तुम्हाला दिसणार आहोत. Yay! ऐश्वर्या नारकर यांची सुप्रसिद्ध दाल खिचडीची रेसिपी. ती कांदा चिरते आणि तिने मला 3 टोमॅटो दिले होते ना. हो, तर हे पण एवढे बारीक पण काही गरजेचं नाही. मी हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट पण ओ या, करेक्ट. त्यामुळे तिचं काम तसं परफेक्टच असतं. राईट. आणि मग हे चिरून झाल्यानंतर आपण थेट कृतीकडे वळूया. येस, भेटूया. गॅस चालू करूया. पाककृतीला सुरुवात झाली आहे. मी आता केलंच नाही. तुम्ही सुरू कराल तेव्हा सांगाल हं, काय काय सुरू टाकताय. झालंय, आम्ही आता तूप घालतोय. ओके, भरपूर सारं तूप. आणि नंतरही घालायचं आहे. येस. सो सगळी तयारी झालेली आहे आणि आता फक्त फोडणी द्यायची, जी सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. पण इथे तुम्हाला दिसेल की असं छान सगळं काम झालेलं आहे. मस्त शेंगदाणे आहेत, टोमॅटो आहे, छान कांदा आणि मस्त कोथिंबीर. तोंडात पाणी सुटलंय. पण मला ताईच्या हातची खिचडी खरंच खूप आवडते. कारण मी म्हटलं तसं आम्ही मागच्या वेळेला पण आलो होतो त्या गेट टुगेदरसाठी, तेव्हाही आम्ही ती खाल्ली होती. आणि मस्त गरम गरम तुपावर छान गरम गरम खिचडी बरोबर छान छान तूप इतकं कमाल लागतं. ओ माय गॉड, जस्ट कांट वेट. सो तेही तुम्हाला दाखवणार आहोत. शेफ तयार होत आहेत. शेफ शेफ चायनीज गर्ल दिसते. सो येस, आम्ही खूप एक्साइटेड आहोत खिचडी खाण्यासाठी. कारण असं गरम गरम मील मिळणार आहे, छान छान डिनर होणार आहे आणि असं खूप छान वाईब आहे या घराची. त्यामुळे असं छान गप्पा मारत आम्ही मस्त गरम गरम खिचडीचा आस्वाद घेणार आहोत, तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून्ड. हॅलो, कुठे काय खवय्ये बिवय्ये? होय. अहो आमच्यावरती उडेल. ओके, लेट्स गो. सर्वात आधी
अहो लसूण टाकली आहे आधी, दिसते का तुम्हाला? सांगणार कधी तुम्ही? तडतडते ती लसूणच आहे, ती बघा दिसली का? दिसली. अहो, मग तसं बोलायचं असतं. आता लसूण लाल होईपर्यंत परतून घ्यावा. कट करा मग आता. नाही नाही हो. बिचारी खूप तुम्हाला तोडतो खाली. हा बोला तो तोडणार आहे. तडतडणार मोहरी. काही नाही काही पण सांगणार सांगण्याची गरजच नाही, स्वतः इन्ग्रेडियंट्स बोलतील. ते बघा बोलले. हा बोलले बोलले. बोलले. आता आता थोडीशी तूप, हळद घालण्यात येईल. तुपाचा घमघमाट. हे सगळं अंदाज आहे ताईचं सुरू आहे. हो आमचं सगळं अंदाज असतो. हळद आणि मग ते आम्ही असं छान रसून ठेवलंय. आता कांदा. कांदा, लगेचच टोमॅटो. दाणे 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 जरा आता घालतात का या पॉइंटला? आम्ही कधीही घालतो. आणि मिरची. आता हे सगळं परतायचं. हा काय रंग दिसतोय पण हा. कलरफुल. थांबा झाकण घेऊ दे. आम्ही वाट बघतोय. उभ्या आहात आम्ही आणि काही न करता उभ्या आहात. आता थोडस बघा. कांदा टोमॅटो असा. की काय म्हणाले मगाशी? टोमॅटो नाही काय, टोमॅटो. कांदा टोमॅटो आता व्यवस्थित मऊ झाल्यानंतर डाळ तांदूळ घालण्यात येणार आहे. Yes. पण आंबाडे Oh my God. पण जो काही घमघमाट कसुरी सुचलाय- मेथी पण आहे माझ्याकडे, पण ती याच्यात घातली तर यांची नाकं बधीर होती. नाही, मला आवडते कसुरी मेथी, पण मी भातात नाही खाल्ले. नको. हे काय? कांदा चिंकी लसूण. मिंकी. सोलापुरी मसाला आहे. आहे इकडे पण. हे खा तुम्ही, हे खाऊ शकता. गुळ आता भूक organic. लागली आहे, पण गुळ आहे. Nice. जॅगरी, जिंजर जॅगरी क्यूब्स. काश्मीरी रेड चिली. अजून ठरलंय आमचं काय घालायचंय. नाही, हे आम्ही ठेवलंय बाई, कुठे घेते. ठेवलंय ते. हा हे थोडं जरा मऊ व्हायला ठेवलंय. Soft झालं. कांदा टोमॅटो मऊ होतोय. भात खायचा. तांदूळ. तांदूळ आणि किती घेतलंय? अंदाज घेतलंय ना असतो. व्यवस्थित, नाहीतर आम्हाला बाबा भूक लागली आहे. नाहीतर कमी पडायला नको. नाहीतर असं असं होईल पुरवू की नका. थोडं थोडं पुरवून पुरवून खा. उरवू नका तुम्ही. पुरवलं तर चालतं एक वेळ. काय कसं काय? खाऊ. आधीच नंतर पण खायचं. जेवण आहे. आम्ही खाऊ. पोट भरून खाऊ, तुम्ही पोट भरून करा. नकोय त्यांना. कमी जिंजर पडला जॅगरी कमी पडला जर का भात तर एक वेगळा ब्लॉग करण्यात येईल निषेधार्थ. नको करूया त्याला. थांबा. कांदा टोमॅटो मऊ झाला की आपण थोडा वेळ ठेवायचा आणि मग पाणी टाकायचं. काय रिझन काहीच नाही. कोणी असं विचारलं भारी आहे फार काही असं काही. मीठ घातलंय. आणि कांदा लसूण घातलं ना म्हणून म्हटलं मीठ लागणार. सुरेखा पाव करू शकते. कांदा लसूण मसाला. तू एरवी पण टाकलीस ना ताई हा मसाला? कुठला मसाला टाकतेस? मी साधं पण घालते. ते मला असं वाटतं थोडी क्वांटिटी वाढवायला हरकत. नाही होईल पूर्ण. सिक्रेट इन्ग्रेडियंट. आय थिंक हे 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ असं एक साधारण आहे. आणि मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ. खूप आवडतं मला. आणि यामध्ये आता तिने कांदा लसूण मसाला घातलाय 1 मिनिट. चला मीठही घातलंय हो महत्व राहिलं. आणि लिंबू. सगळ्यात महत्वाचं अर्धा लिंबू. एक लागेल. छोटूस लिंबू. एवढूस लिंबू मला 7 रुपयाला 1 मिळालं. तोंडात पाणी भरभरून. बस डन चला. झालं. आता डाळ तांदूळ घालायचे, मीठ घालायचं. कमाल. तरी आज कढीपत्ता मिळाला नाही आपल्याला. डन. माझी पद्धत खूप वेगळी खिचडीची. कशी करतेस? तू शास्त्र शुद्ध करत असतो. नाही, मी पण अशीच आहे. मग
पण काय माहितीये कसं मेंटली माझी एक प्रोसेस आहे. हो. पाणी आधी नाही, पहिलं भात आणि Mix करून घ्यायचं? मी थोड्या पहिल्या वेळ तुपामध्ये मिक्स करून घेते आणि ते व्यवस्थित शिजवते. हम्म. कदाचित त्याचं काही होतही नसेल. हो तसं. ना ताई, आता द्या. बंद करायचं आणि धीमी आंच पर सिट्टियाँ निकालो. कितनी याच्यावर 2च वास होतात. आणि 1 पेर पाणी असंच याच्यात ना? टाकलं. उलकडलं. किती शिट्ट्या म्हणाली? सॉरी, द कॅमेरा साईड. 2 शिट्ट्या. 2 शिट्ट्या. 2. तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन येतो, मग जेवताना भेटू. ओके, बाय. The moment of truth. कमाल कमाल. गरम गरम खिचडी आणि छान साजूक तूप. त्याच्यापेक्षा अजून सुख काय असू शकतं. कांदा कोथिंबीर का? घातली. Amazing. कमाल. खरंच आवडलं. सो फायनली छान पोटभर जेवण झालेलं आहे आमचं आणि आम्ही असं खूप तृप्त झालो आहे जेवण. सो आता मी हा ब्लॉग इथेच एंड करणार आहे, कारण तुम्ही ऑलमोस्ट बघितलं आमचं डिनर टाईम कसा होता. सो एकतर मी तो एंड करण्याआधी सगळ्यात आधी मी तुम्हाला थँक्यू म्हणेन, कारण आपण आता फॅमिली झालेलो आहोत 1000 सबस्क्रायबर्सची. आणि मी खूप खुश आहे, कारण एवढ्या कमी टाईममध्ये तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं आहे. सो मी ज्यांनी नाही केलं आहे त्यांना मी सांगेन की प्लीज सबस्क्राईब करा. मी छान छान व्हिडिओज घेऊन येईन, कारण तुम्ही आत्ता मला टॉपिक सांगितलेले आहेत किंवा तुम्ही कॉमेंट्स केलेले आहेत. सो मला माहिती आहे की तुम्हाला काय काय बघायला आवडणार आहे. मी प्रॉमिस करते जसं जमेल तसं मी नक्की छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन आणि या माध्यमातून वरच्यावर तुम्हाला भेटायला येत राहीन. सो इथे आपण आता हा ब्लॉग एंड करूया आणि लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.